हा तर मित्रांनो आज आपण 2.3 म्हणजे सेकंड चॅप्टर मधला 2.3 हा प्रॅक्टिस सेट करणार आहोत. ह्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड असं बोललं जातं, जे की मराठीमध्ये बोललं जातं पूर्ण वर्ग पद्धत. ही पण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची सेकंड पद्धत आहे. जसं मी पहिला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात 3 पद्धत आहे. ते आपण 2.2 मध्ये एक पद्धत केली, त्याला फॅक्टरायझेशन बोलतात, जसं की अवयव पद्धत. आणि ही सेकंड मेथड आली आहे, त्याला सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश माध्यमात बोलतात कम्प्लीट स्क्वेअर मेथड, आणि मराठीमध्ये बोललं जातं पूर्ण वर्ग पद्धत. ह्याला पण आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला टोटल 6 सम आहे. मी 6च्या 6 सम दाखवणार आहे. सो फर्स्ट सम आहे x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन दिलंय. सो आता आपण त्याला सॉल्व्ह करूया कम्प्लीट स्क्वेअर मेथडने. एक कम्प्लीट स्क्वेअर मेथड आली किंवा पूर्ण वर्ग पद्धत आली ना, तर पहिला तुम्हाला 1/2 घ्यायचं आहे. हा हर एक सम मध्ये हा बेसिक फॉर्मॅट आहे. 1/2 घ्यायचा आणि इकडचा मधला नंबर घ्यायचा. आता इथे कुठला नंबर नाही म्हणजे इथे काय येणार 1. साइन प्लस असेल तर मेन्शन नका करू, पण मायनस असेल तर तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. जसं की जर इथे 2 आलं असतं तर मी इथे किती घेतलं असतं 2. इथे 3 आले असते तर इथे घेतले असते मी 3. 4 आले असते तर 4. आता कुठलाच नंबर नाही तर त्याला मी काय घेतला 1. जर मायनस आला असतं तर मायनस मेन्शन केलं असतं. काय करायचंय तुम्हाला 1/2 घ्यायचा आणि इकडचा मधला नंबर घ्यायचा. आता इथे कोणा म्हणजे 1 आणि त्याचं काय करायचं स्क्वेअर. आता आपण मल्टिप्लिकेशन करू. 1 1 जा 1, खाली किती आहे 2, त्याचं काय करायचंय स्क्वेअर. चला 1 चा स्क्वेअर काय ना 1, 2 चा स्क्वेअर काय ना 4. ही त्याची बेसिक स्टेप असणार आहे कम्प्लीट स्क्वेअर मेथडची. जसं की पहिला तुम्हाला घ्यायचं 1/2 आणि इकडचा मधला नंबर घ्यायचा आहे. मग 1 1 जा 1 आणि 2 ऍज इट इज त्याचा स्क्वेअर करायचा आहे, कारण की पूर्ण होल ज्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. ही त्याची बेसिक स्टेप आहे. नंतर तुम्हाला इथं जो पण आन्सर येणार आहे त्याला एकदा प्लस करायचं एकदा मायनस. मी दाखवतो. 1/4 ला मी एकदा प्लस करणार आणि एकदा करणार मायनस, आणि इथे -20 इज इक्वल टू 0. बघा मी ह्या जागी 1/4 ला प्लस केलं आणि 1/4 ला मायनस केलं. एकदा प्लस करायचा एकदा मायनस करायचं. हे सॉल्व्ह करून जे पण आन्सर येणार त्याला एकदा प्लस करायचं एकदा मायनस. नंतर पहिल्या 3 टर्म्सला तुम्हाला ब्रॅकेट टाकायचं. पहिल्या 3 टर्म्सला पहिला तुम्हाला ब्रॅकेट टाकायचं. 1 2 3. 3 ला तुम्हाला काय टाकायचं ब्रॅकेट, आणि हे टर्म ऍज इट इज ठेवायचं. पहिला ह्याला सॉल्व्ह करायचं. ऍक्च्युली तुम्ही हा वाला फॉर्म्युला बघितला असेल, a प्लस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही 7 आणि 8 स्टँडर्ड मध्ये बघितला असणार. हा फॉर्म्युला आता आपल्याकडे ह्या फॉर्म्युल्यातला हे आन्सर दिलं, आपल्याला क्वेश्चन लिहायचं. तर म्हणजे काय करायचं मी तुम्हाला डायरेक्ट स्टेप दाखवतो. इथे कोण आहे एक्स, तर एक्स ला ऍज इट इज लिहा. इथे जर प्लस असेल ना तर इथे प्लस लिहायचं. इथे जर सेकंड साइन मायनस असेल तर मायनस. आता कोण आहे प्लस तर प्लस. खाली 1 कोणाचा स्क्वेअर आहे 1 चा. हा कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा होलचा ब्रॅकेट. तसा तर हा फॉर्म्युला बघा या 3 टर्म पासून मी या 2 टर्म बनवले. पण मी तुम्हाला डायरेक्ट पण सांगू शकतो, जर इथे एक्स असेल तर एक्स ऍज इट इज, वाय असेल तर वाय. ही वाली साइन ऍज इट इज खाली आहे. इथे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आता 1 कोणाचा स्क्वेअर आहे 1 चा. 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. आणि ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. आता जसं की ह्याच्या खाली काय नाही म्हणजे काय ना 1. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 1 जा 1, 24 जा 80 आणि परत खाली 4 1 जा 4 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करत 20च्या खाली काय नव्हता म्हणजे 1. 1 1 जा 1, 4 24 जा 80 आणि परत 4 1 जा 4. आता ह्याला पुढे सॉल्व्ह करूया. x प्लस 1/2 चा स्क्वेअर. इथे बघा मायनस मायनस होणार प्लस 81/4 इज इक्वल टू 0. एवढं तुम्हाला समजलं असेल. बघा इथे मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथे मायनस मायनस झाला प्लस 81/4. आता मी काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, हा इथे मायनस आहे तिकडे जाऊन का होणार प्लस. नेक्स्ट पेजवर दाखवतो. x प्लस 1/2 चा स्क्वेअर. बघा इकडे हा इथे मायनस होता तिकडे जाऊन का होणार प्लस 81/4. हे ऍज इट इज लिहिलंय. हा इथे मायनस आहे तिकडे जाऊन झाला प्लस, सो इथे प्लस. आता मी काय करतो टेकिंग स्क्वेअर बोथ द
साईड. मी दोन्ही बाजूचे काय करतोय, वर्ग काढून घेतो. मला बोला इथे ऑलरेडी वर्ग आहे, तो काढून घेतला तर काय ना, तो वर्ग निघून जाणार. म्हणजे इथे ना 1x+1/2. जसं की हा कोणाचा स्क्वेअर आहे, 9चा, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा. पण तुम्हाला इकडे प्लस मायनस, कारण की 81 हा +9चा पण स्क्वेअर आहे आणि -9चा पण स्क्वेअर आहे. तसंच 4 हा +2चा पण स्क्वेअर आहे आणि -2चा पण स्क्वेअर. म्हणजे इथे प्लस मायनस झालं. आता एकदा ह्याला प्लस मध्ये घ्यायचं, एकदा ह्याला मायनस मध्ये, जसं की आपण फॅक्टरायझेशन मध्ये करायचं. तिथे दोन तुम्हाला रूट भेटायचे. इकडे पण x+1/2. एकदा मी ह्याला घेणार प्लस मध्ये, म्हणजे 9/2, प्लस मेन्शन नाही करत आहे मी. अँड x+1/2 एकदा घेणार मी मायनस मध्ये. सो एकदा प्लस एकदा मायनस. आता हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन का होणार मायनस. मला x ची व्हॅल्यू काढायची आहे ना. इकडे पण -9/2 -1/2. ओके. आता ह्यांचा बेस सेम आहे, म्हणजे काय होणार, मायनस होणार. 9 मधून 1 गेला, 8/2. इकडे पण ते मायनस मायनस होणार, प्लस -10/2. तर एक्स ओव्हरऑल आन्सर येणार, एक येणार 4, दुसरा आन्सर येणार x = -5. अशा प्रकारे कम्प्लीट स्क्वेअर मेथड आपण सॉल्व्ह करतो. बघा मी परत एकदा सांगतो स्टेप बाय स्टेप. कम्प्लीट स्क्वेअर मेथड आली की तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला पहिला 1/2, कुठला पण समोसे द्या, 1/2 घ्यायचं ब्रॅकेटमध्ये, आणि इकडचा मधला नंबर, जसं की इकडे 1 होता तर मी 1, 2 असला तर 2, त्याचा होल जा काय करायचा, स्क्वेअर सॉल्व्ह करायचं. 1 1 जा 1, खाली 2 ॲज इट इज. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. नंतर काय करायचं, हे लास्ट टर्म आणि सेकंड लास्ट टर्म मध्ये जे पण आन्सर आहे ना त्याला एकदा प्लस करायचं, हे बघा, आणि एकदा काय करायचं मायनस, आणि हा लास्ट वाला नंबर ॲज इट इज. मी नंतर बोललो की इकडे हा फॉर्म्युला अप्लाय होतोय, पण मी डायरेक्ट पण सांगितलं इथे एक्स असेल तर एक्स, आणि हा कोणाचा नंबर, हा नंबर कोणाचा स्क्वेअर आहे त्याचं लिहायचं. जसं की 1 1चा आहे, पण 4 कोणाचा होता, 2चा. इथे मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, इकडे आलं -81/4. नंतर हा इथे मायनस होता, इकडे जाऊन काय आला, प्लस. मी दोघा बाजूंचा स्क्वेअर रूट घेतला, जसं की स्क्वेअर घेतला आणि इकडचा स्क्वेअर घेतला, म्हणजे हा 2 निघून गेला. हा कोणाचा आहे, 9चा, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा. जसे प्लस मायनस, एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये, नंतर पुढे सॉल्व्ह केलं, मग तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटेल. तसंच मी सेकंड वाला पण दाखवतो. सेकंड वाला सम आहे x² + 2x - 5 = 0. मी काय बोललो, कम्प्लीट स्क्वेअर मेथड आली की पहिली स्टेप काय असणार आपली, 1/2. इथे ना 1/2, आणि मधला नंबर कोण आहे, 2. प्लस आहे तर प्लस मेन्शन नाही केलं चालेल, पण मायनस असेल तर मेन्शन करायचं. आता कोण आहे मधला नंबर, 2. ओके. त्याचा काय करायचा, स्क्वेअर. इकडे बघा ना, 2 निघून जाणार, राहणार काय, 1. 1चा स्क्वेअर काय आहे ना, 1. आता जे आन्सर आहे त्याला एकदा काय करायचं, प्लस, एकदा काय करायचं, मायनस. बघा एकदा मी ह्याला प्लस करणार आणि एकदा मायनस करणार, आणि मागे हा नंबर. जे पण आन्सर आलाय त्याला मी एकदा काय केलं, प्लस, आणि एकदा काय केलं, मायनस. नंतर काय करायचं, नेक्स्ट स्टेप, पहिल्या 3 टर्म्सला काय टाकायचं, ब्रॅकेट. आणि मी मगाशी बोललेलो तुम्हाला कसं डायरेक्ट करायचं. इथे एक्स असेल तर एक्स ॲज इट इज, इथे कुठला साईन आहे, प्लस, आणि हा 1 कोणाचा स्क्वेअर आहे, 1चा स्क्वेअर आहे, मग त्याचा होलचा काय करायचा, ब्रॅकेट. मायनस मायनस प्लस, -6. बरोबर. हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार, प्लस. x+1/² = 6. आता काय करायचं, टेकिंग स्क्वेअर बोथ द साइड, टेकिंग स्क्वेअर बोथ द साइड. मी स्क्वेअर घेतल्यावर इकडे ना x+1, 6 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही, मग ह्याला अंडर रूट मध्ये टाकायचं. जेव्हा पण स्क्वेअर नाही ना, ह्याला अंडर रूट, प्लस मायनस. मग मी ह्याला एकदा प्लस मध्ये ना, एकदा काय करणार, मायनस मध्ये. जसं की इकडे अंडर रूट प्लस मध्ये आणि एकदा मायनस. बरोबर. हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन का होणार, मायनस. म्हणजे x ची व्हॅल्यू ना √6 - 1, अँड x ची व्हॅल्यू ना -√6 - 1. अशा प्रकारे तुम्ही सेकंड सम एकदमच इझी होतं ऍज कम्पेअर टू फर्स्ट. सेकंड खूप इझी. बरोबर. आपण थर्ड सम कडे जाऊ. थर्ड सम आहे m² - 5m
इज इक्वल टू -3. पहिला तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचा, म्हणजे ह्या साईडला मी तुम्हाला सांगितलं इथे 0 आला पाहिजे, तर ह्याला आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल, म्हणजे तिथे 0 राहणार, काय नाही. हा इथे मायनस इकडे जाऊन का होणार प्लस m² -5m + 3 इज इक्वल टू 0. बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशन आला, कम्प्लीट स्क्वेअर मेथड आहे, म्हणजे लगेच काय घ्यायचं 1/2. ओके, मधला नंबर पण आता मायनस आहे, म्हणजे काय ना -5². ओके, पहिला मल्टिप्लाय करूया बघा. -5 वन जा -5 अपॉन किती आहे 2, त्याचा काय करायचा स्क्वेअर. ओके, -5चा स्क्वेअर 25 आहे ना, +25 मायनस लिहिला तर तुमचा आन्सर रॉंग होणार. 2चा स्क्वेअर 4. इथे मायनसचा स्क्वेअर काढल्यावर कधी पण आन्सर हे कशात येतं प्लस मध्ये येतं, एवढं लक्षात ठेवा. सो आता हे आन्सर आहे, त्याला एकदा काय करायचं प्लस, एकदा काय करायचं मायनस. मी तुम्हाला दाखवते. या आन्सरला एकदा काय करायचं प्लस आणि एकदा काय करायचं मायनस, आणि लास्टचा नंबर ऍज इट इज लिहायचं इज इक्वल टू 0. असं आपण लास्ट 2 सम मध्ये पण बघितलं. मग नंतर मी काय बोललो, पहिल्या 3 टर्मला काय टाकायचं ब्रॅकेट. ओके, नंतर मी सॉल्व्ह करायला पण सांगितलेलं. इथे कोण आहे, मगासपासून एक्स येत होता, आता कोण आलाय एम. ओके, एम. इथे मगाशी प्लस आलेला, इकडे कोण आला मायनस, इथे मायनस. आता 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5चा, आणि हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा. समजलं. आता इकडे खाली काय ना, म्हणजे किती असणार 1. क्रॉस मल्टिप्लाय करूया. ओके, 25 1 जा 25, 4 3 जा 12, आणि खाली 4 1 जा 4 इज इक्वल टू 0. फर्स्ट सम सारखं मी इथे पण काय केलं क्रॉस मल्टिप्लाय. 25 1 जा 25, 4 3 जा 12, आणि 4 1 जा 4. ओके, पुढे जाऊया. इथे स्क्वेअर लिहायला विसरायचं नाही. m-5/2. इकडे प्लस मायनस मायनस. 25 मधून 12 गेले, किती राहणार बघा. 5 मधून 2 गेला तर किती राहणार 3, आणि 2 मधून 1 गेला तर राहणार काय 1/4 मायनस इज इक्वल टू 0. 25 मधून 12 गेला राहणार किती 13. 4 ॲज इट इज. बरोबर. नंतर नेक्स्ट स्टेप काय असते आपली, हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार प्लस. आपण नेक्स्ट पेज वर जाऊया. m-5/2 चा स्क्वेअर, त्याला तिथे मायनस आहे, हा बघा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार प्लस. इथे ना 13/4. ओके, नेक्स्ट स्टेप आलंय. आता टेकिंग स्क्वेअर बोथ दी साइड, इथे लिहायचं म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग घेऊ. ओके, चला आता मी स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे काय ना m-5/2. हा 13 कोणाचा स्क्वेअर आहे का नाही, मग अशी लास्ट सम मध्ये आपण बघितलेलं, मग स्क्वेअर नसेल त्याला अंडर रूट मध्ये टाकायचं. आणि हा 4 कोणाचा आहे 2चा, एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस. ओके, आता एकदा प्लस मध्ये लिहायचं, एकदा मायनस मध्ये, मग तुमचा आन्सर ना फायनल आन्सर. एंड बरोबर. आता हा इथे मायनस मध्ये, तिकडे जाऊन का होणार प्लस, हा पण इथे मायनस, तिकडे जाऊन प्लस. 13/2 हा मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस. इथे पण m-13/2 हा इथे मायनस, तिकडे जाऊन प्लस. आता यांचा बेस सेम आहे, यांचं ऍडिशन ना होणार, पण तुम्ही असं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल √13 + 5/2 and m is equal to -√13 + 5/2. म्हणजे हा जो बेस आहे तो एकदाच लिहा. अशा प्रकारे आपण 3 सम. येस फ्रेंड्स, आता आपण चौथ्या सम कडे वळूया. चौथा, 5वा आणि 6वा सम हा डिफरंट आहे ऍज कम्पेअर्ड टू पहिल्या 3 सम पेक्षा. कारण की तुम्ही इथे पहिल्या 3 सम मध्ये जो पण स्क्वेअरचा टर्म आहे त्याच्या पुढे काय नाही, म्हणजे तिथे काय 1 आहे. पण ह्या टर्म्स मध्ये बघ ना, जो पण स्क्वेअरचा टर्म आहे त्याच्या पुढे नंबर आला, मग ह्याची ट्रीटमेंट थोडीशी पहिल्या 2-3 स्टेप मध्ये वेगळी येते, ते आपण बघूया. ओके, 4th वाला सम करूया. बघा, 9y² - 12y
प्लस 2 इज इक्वल टू 0. तुम्ही बघ ना लास्ट सम मध्ये इकडे स्क्वेअरच्या टर्मच्या पुढे 1 होता, इकडे पण बघ ना इथे पण 1 आहे आणि इकडे पण बघ ना तर इकडे काय 1 आहे. पहिल्या 3 सम मध्ये 1 1 1 1 होता, पण ह्या सम मध्ये 9 आले. तर पहिला हा 9 आपल्याला काढून टाकावा लागेल कम्प्लीट स्क्वेअर मध्ये. स्क्वेअर जो स्क्वेअरचा टर्म असतो ना त्याच्याबरोबर नंबर नको, तिथे 1च पाहिजे ऑलवेज. सो मला हा 9 ला काढून टाकायचं. मग काय करायचं, जो पण नंबर आहे ना त्याने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी दाखवतो, 9y² अपॉन 9, 12y अपॉन 9, 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0. अगर तिथे 5 आला असतं तर मी 5 ने डिवाइड केलं असतं जो पण नंबर आहे. म्हणजे काय होईल, इकडे 0 ला पण डिवाइड करायचं, 0च आन्सर आहे ना, पण डिवाइड करायचं. हा 9 9 कॅन्सल राहणार काय, y². इथे 12 आणि 9 कुठल्या तरी एका टेबलमध्ये येतात. ओके, 3 च्या टेबलमध्ये बघा, 3 4 चा आणि 3 3 चा. इथे आहे y, इथे काय डिवाइड मल्टिप्लाय काय होत नाही, आणि 0 ला कोणी पण डिवाइड केलं तर काय ना 0. बघा आता स्क्वेअरच्या टर्म बरोबर काय आला 1. आता आपण नेक्स्ट करू शकतो बघा. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे आपण काय घ्यायचं 1/2. मी काय बोललो, हा मधला नंबर काय आहे -4/3 चा स्क्वेअर. ओके, बघा काय होतंय का, हा होतंय 2 1 जा 2 2 जा, म्हणजे इथे काय राहणार 2 1 जा -2, 3 1 जा 3 चा स्क्वेअर. -2 चा स्क्वेअर काय आहे ना 4, आणि 3 चा स्क्वेअर काय आहे ना 9. ह्याला एकदा काय करायचं प्लस, एकदा काय करायचं मायनस, जसे की आपली पहिल्याची स्टेप. y² 4/3y, एकदा जे पण आन्सर आहे त्याला काय करायचं प्लस, जसं की हे 4/9, आणि एकदा काय करायचं मायनस, आणि इथे ना प्लस 2/9 इज इक्वल टू 0. मग आपण पहिल्या 3 टर्मला काय टाकायचं ब्रॅकेट, जसं की मी आता टाकलं. पुढे करूया. मी काय सांगितलेलं, जर तिकडे x असेल तर x, आता काय आहे y, तर इथे काय ना y मध्ये साइन काय बघा मायनस, तर इथे पण आहे ना मायनस. आणि मला सांगा हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा, आणि हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा, तर इथे ना 2/3 चा स्क्वेअर. ओके, ह्याला पण सॉल्व्ह करूया. बघा ह्यांचा बेस सेम आहे 9 9 आहे, म्हणजे ह्यांचं प्लस मायनस होणार. तर प्लस मायनस मायनस, 4 मधून 2 गेला किती राहणार 2, 2/9. सो -2/9 इज इक्वल टू 0. मग 4 मधून 2 गेला 2 राहणार, खाली राहणार 9, आणि हा बिगर नंबरचा साइन म्हणजे मायनस. आता काय करायचं, हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होणार प्लस, y 2/3 चा स्क्वेअर, हा तिकडे जाऊन होणार प्लस. नेक्स्ट स्टेप काय असते, टेकिंग स्क्वेअर बोथ दी साइड. सो टेकिंग स्क्वेअर ओके. मग मी ह्याचा स्क्वेअर घेतला तर काय ना y -2/3. मला सांगा हा √2 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही, तर मला √रूट मध्ये टाकायचं. पण असं पहिले पण सम केले. आणि हा कोणाचा स्क्वेअर, ओके 3. ह्याला एकदा प्लस एकदा मायनस, ह्याला एकदा प्लस मध्ये लिहायचं एकदा मायनस मध्ये लिहायचं. बरोबर, एकदा प्लस एकदा मायनस. आता हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन गावणार प्लस. अँड इथे पण सेम. त्याचा बेस सेम आहे, त्याला एकदाच लिहायचा, जसं की 0.3, अँड इकडे पण -√2 + 2/3. अशा प्रकारे y च्या 2 व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले. सेम सम 5वा पण तसाच आहे, आपण 5वा पण लगेच करून टाकूया. 2y²
प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. बघा आता इथे कुठला नंबर आहे 2, तर आपण इक्वेशनला कितीने डिवाइड करणार 2. जो पण नंबर असणार त्याने लगेच डिवाइड करून टाक, म्हणजे तिकडे काय येणार 1 येणार. इथे पण ओके, म्हणजे हा कॅन्सल होईल का ना, इथे वायचा स्क्वेअर ह्या इथे काय कॅन्सल ना होणार, मग 9/2y. 10 ला 2 ने डिवाइड होतं बघा, 2 5 चा इथे येणार 5 आणि इथे काय ना 0. बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आलं. कम्प्लीट स्क्वेअर मेथड आहे म्हणजे तुम्हाला काय आहे ना 1/2. इथे कुठला नंबर आहे 9/2. मायनस आहे का नाही, तर मेन्शन नाही केलं तरी चालेल. तर काय करायचं स्क्वेअर पुढे करूया. इथे कोण डिवाइड प्लस काय डिवाइड नव्हतं, तर काय करायचं 9 1 जा 9, 2 2 जा 4. बरोबर. तर 9चा स्क्वेअर किती येणार 81 आणि 4चा स्क्वेअर किती येणार 60. बरोबर. 9 1 जा 9, 2 2 जा 4, 9चा स्क्वेअर 81, 4चा स्क्वेअर 16. एकदा प्लस एकदा मायनस. एकदा तुम्हाला फॉर्मॅट समजला तर लगेच तुम्ही सम करू शकता. एकदा ह्याला काय करायचं प्लस, एकदा काय करायचं मायनस, आणि काय लास्टला 5 इथे येणार प्लस इज इक्वल टू 0. बरोबर. नंतर पहिल्या 3 टर्मला काय टाकायचं रे ब्रॅकेट टाकला. चला इथे काय y, इथे कुठला साइन आहे प्लस. 81 कोणाचा स्क्वेअर आहे 9, 16 कोणाचा आहे 4चा, त्याला काय करायचा स्क्वेअर. त्याच्या खाली काय नाही म्हणजे किती येणार 1. ओके. क्रॉस मल्टिप्लाय. 81 1 जा 81, 16 5 जा 80 आणि 16 1 जा 16 इज इक्वल टू 0. बघा क्रॉस मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट पेजवर आपण नेक्स्ट सम करूया, म्हणजे हाच सम कॅरी फॉरवर्ड करूया. काय होता y प्लस 9/4 चा स्क्वेअर. इथे प्लस मायनस मायनस 81 मधून 80 गेला राहणार 1 मायनस 1/16 इज इक्वल टू 0. बरोबर. नेक्स्ट हा इथं मायनस तिकडे जाऊन प्लस. सो येणार 1/16. नेक्स्ट स्टेप का असेल टेकिंग स्क्वेअर रूट बोथ दी साइड. टेकिंग स्क्वेअर सो मी ह्याचा स्क्वेअर घेणार, तर इथे राहणार y प्लस 9/4. ह्याचा स्क्वेअर घेतल्यावर 1चा कोणाचा स्क्वेअर आहे 1चाच, पण हा कोणाचा स्क्वेअर आहे 4. इथे ना प्लस इथे ना मायनस, तर एकदा प्लस मध्ये एकदा मायनस मध्ये. 1/4 इथे ना मायनस 1/4. ओके. हा इथे प्लस तिकडे जाऊन मायनस, तर येणार y इज इक्वल टू 9/4. एक मिनिट, इथे 1/4 हा तिकडे मायनस 9/4 इकडे पण y इज इक्वल टू मायनस 1/4. हा इथे प्लस तिकडे जाऊन मायनस. बरोबर. पुढे करूया. y इज इक्वल टू इकडे येणार 9 मधून 1 गेला तर मायनस 8/4 आणि इकडे y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस मायनस 10/4. ओके. आता डिवाइड होणार बघा 4 1 जा 4 2 जा, म्हणजे इथे काय ना -2. इथे कुठल्या टेबल मध्ये दोन्ही 2 च्या 4 2 5 जा आणि 2 2 जा. अशा प्रकारे y च्या 2 व्हॅल्यू हे तुम्ही नेक्स्ट पेजवर लिहून जाऊ शकता. सो y च्या आपण ह्याच्यात पण 2 व्हॅल्यूज काढल्या. एकदम सोपी मेथड आहे स्क्वेअर, कम्प्लीट स्क्वेअर मेथड. फक्त तुम्हाला याचा फॉर्मॅट समजला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, कम्प्लीट स्क्वेअर आला म्हणजे तुम्हाला 1/2 घ्यायचा आहे, इकडचा मधला नंबर घ्यायचा आहे, त्याला स्क्वेअर काढायचं, सॉल्व्ह करायचं, जे पण आन्सर आहे त्याला एकदा प्लस एकदा मायनस. आता लास्ट सम आहे एक्सरसाइज मधला हा, तर आपण आता लास्ट सम करूया या प्रॅक्टिस सेट मधला. तो आहे 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. असा हा लास्ट सम आहे.
पहिला त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल, जसे की ह्या साईडला 0 असतो, म्हणजे हे दोन टर्म आले त्याला आपल्याला इकडे घेऊन यावं लागेल. म्हणजे 5x² मायनस 4x 7 इज इक्वल टू 0. म्हणजे हा इथे प्लस होता इकडे येऊन मायनस, हा इथे प्लस होता इकडे येऊन मायनस. देन आता इकडे नंबर काय 5, म्हणजे आपल्याला पूर्ण इक्वेशनला 5 ने काय करायचंय, डिवाइड करायचं. सो 0.5 4x अपॉन 5 7 मायनस 7 अपॉन 5, आणि इकडे 0 ला पण कशाने डिवाइड होणार, 5 ने. जो पण नंबर आहे पूर्ण इक्वेशनला आपल्याला डिवाइड करायचं. देन हा 5 कॅन्सल होणार, इथे ना x², इथे ना 4 अपॉन x 4 अपॉन 5x, इथे ना 7 अपॉन 5, आणि हा आहे ना 0. ओके. देन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कम्प्लीट स्क्वेअर मेथड आहे, पूर्ण वर्ग पद्धत आहे, म्हणजे लगेच आपल्याला 1/2 घ्यायचं आहे इंटू इथे काय ना -4 अपॉन मायनस असेल तर आपण मेन्शन करू. 4 1 जा 4, म्हणजे काय ना -4 आणि 5 2 जा 10. बरोबर, इथपर्यंत आला. आता हा बघा डिवाइड होतो, कुठल्या टेबलमध्ये येतात, म्हणजे हा बघा 2 2 जा 4 2 5 जा, म्हणजे इथे काय ना -2 अपॉन 5. आता याचा मी स्क्वेअर काढण्यात आहे ना 4 अपॉन 20. आपण इथे पण डिवाइड करू शकत होतो, इथे पण, जिथे पण सेम आन्सर येणार तुम्हाला. सो आता जे पण आन्सर आलाय ह्याचं, त्याला एकदा प्लस करायचं, एकदा मायनस. आन्सरला एकदा प्लस करूया आणि एकदा करायचंय मायनस. लास्ट टाइम 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. देन आपण पहिल्या 3 टर्मला काय टाकतो, ब्रॅकेट. ओके. देन नेक्स्ट पेजवर सॉल्व्ह करूया. तिकडे x आहे तर तिथे लिहायचं आहे x, साईन कुठली आहे बघा मध्ये, ओके मायनस आहे, इथे ना मायनस. देन इकडे कोण आहे 2, 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा, आणि हा 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा, होलचा ब्रॅकेट. इथे बघा, इथे त्यांचा बेस सेम नाही, किंवा आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया. ओके. तर 5 4 जा किती येणार, 5 4 जा 20, आणि 25 7 जा किती येणार, -175, आणि खाली यांचा बेस 25 5 जा येणार 125 इज इक्वल टू 0. बरोबर, मी क्रॉस मल्टिप्लाय केलं इथे. 5 4 जा 20, 25 7 जा 175, आणि 25 5 जा 125. 0.5. ओके. ह्याला मायनस मायनस का होण्याचं प्लस, म्हणजे इथे ना -195 25 मिळवले ना. ओके. आणि इथे ना 125 इज इक्वल टू 0. बघूया ह्याला कुठल्या टेबलने डिवाइड होतं काय. ओके. 5 ने डिवाइड करून बघूया आपण. 5 ने ह्याला डिवाइड केलं तर किती येणार बघा, 5 3 जा 15, राहणार 4, 5 9 जा बरोबर 45, आणि इथे ना 5 2 जा 10, तू तिथे जाणार 5 5 जा 20. अजून तर डिवाइड होणार नाही, आणि कुठल्या नंबरने डिवाइड न होत आहे, तर आपण आता नेक्स्ट ह्याला मायनस आहे, तिकडे जाऊन काय करूया प्लस. आणि इथे ना 39 डिवायडेड बाय 25. नेक्स्ट स्टेप असणार आपण टेकिंग स्क्वेअर बोथ द साइड. सो मी ह्याचा स्क्वेअर घेणार, इथे ना x -2/5 ह्याचा स्क्वेअर घेणार, तर हा अंडर रूट मध्ये जाणार, कारण की 39 कोणाचा स्क्वेअर आहेच नाही, आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा. एकदा होणार प्लस, एकदा होणार मायनस. ओके. पहिला एकदा प्लस मध्ये यायचं, एकदा मायनस मध्ये.
बरोबर. आता हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार प्लस, आपण इथे मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार प्लस. तर एक्स इथे √39/5. हा बघा, हा इथे मायनस, तिकडे जाऊन होणार प्लस 2/5. सेम इकडे पण इथे मायनस √39/5. हा इथे प्लस मायनस, तिकडे जाऊन होणार प्लस. बरोबर. आता ह्यांचा बेस सेम आहे, तर त्याला एकदाच लिहायचंय. x = 2 divided by 5 and -39 + 2 divided by. अशा प्रकारे आपण 30 से 2.3 आज पूर्ण केलाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 2.4 करणार आहोत. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची थर्ड मेथड आहे, जी की फर्स्ट मेथड होती फॅक्टरायझेशन अवयव पद्धत. सेकंड मेथड आज केली कम्प्लीट स्क्वेअर मेथड, त्याला मराठीत बोलूया तर पूर्ण वर्ग पद्धत. आणि थर्ड मेथड जे की लास्ट मेथड आहे ती आहे फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धत. ती एकदमच फनी मेथड आहे, नक्की बघा. 2.4 आपण नेक्स्ट टाइमला करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर 2.4 आपण एच एंड एव्हरी सम बघणार आहोत त्याचं.